नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीविषयी अतिसंभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत। तर ही व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्या भारतीय शहराला ग्रीन सिटी अवॉर्ड 2022 मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, हैदराबाद या भारतीय शहराला ग्रीन सिटी अवॉर्ड 2022 मिळालेला आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, वेद समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, सन 1864 या वर्षी वेद समाजाची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक तिसरा, 2022 खेलो इंडिया स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल कोणत्या राज्याने सर्वात जास्त जिंकले होते? तर ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्र या राज्याने 2022 खेलो इंडिया स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल सर्वात जास्त जिंकले होते। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रास लागून खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही सर्वात लांब आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, मध्य प्रदेश या राज्याची महाराष्ट्रास लागून सीमा ही सर्वात जास्त आहे। प्रश्न क्रमांक 5, प्राणहिता नदीचे खोरे हे कोठे पसरलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, पूर्व महाराष्ट्र या ठिकाणी प्राणहिता नदीचे खोरे हे सर्वात जास्त पसरलेले आहेत। प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4, 24 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 7, रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1, स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 8, ग्रँड मास्टर हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या खेळासाठी दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3, बुद्धिबळ या खेळासाठी ग्रँड मास्टर हा किताब दिला जातो। प्रश्न क्रमांक 9, भारताने अणुशक्ती परीक्षण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, पोखरण या ठिकाणी भारताने अणुशक्तीचे परीक्षण केलेलं आहे। प्रश्न क्रमांक 10, लोकसभेतील सदस्याची सर्वाधिक संख्या खालीलपैकी किती असू शकते? तर ऑप्शन क्रमांक 3, 550 ही लोकसभेतील सदस्यांची सर्वाधिक संख्या असू शकते। प्रश्न क्रमांक 11, थॉट्स ऑफ पाकिस्तान हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान हे पुस्तक लिहिलेलं आहे। प्रश्न क्रमांक 12, सार्क संघटनेचे मुख्यालय पुढीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, काठमांडू या ठिकाणी सार्क संघटनेचे मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर पुढीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे। प्रश्न क्रमांक 14, उत्तराखंड राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, डेहराडून ही उत्तराखंड राज्याची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 15, उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाची नेमणूक ही पुढीलपैकी कोण करतो? तर ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रपती हे उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाची नेमणूक करतो। प्रश्न क्रमांक 16, भारताचे पोलादी पुरुष कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, सरदार पटेल यांना भारताचे पोलादी पुरुष म्हणून म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 17, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, रायगड या जिल्ह्यामध्ये माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 18,
पंचायत समितीच्या सभांचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? तर ऑप्शन क्रमांक 2 सभापती हा पंचायत समितीच्या सभांचे अध्यक्षस्थान भूषवतो. प्रश्न क्रमांक 19 गोपाळ कृष्ण गोखले यांनी कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला? तर ऑप्शन क्रमांक 2 मवाळ या तत्वाचा पुरस्कार हा गोपाळ कृष्ण गोखले यांनी केला. प्रश्न क्रमांक 20 भाग्यश्री ठिपस आणि अभिजित कुंटे हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 बुद्धिबळ या खेळाशी भाग्यश्री ठिपस आणि अभिजित कुंटे हे खेळाडू संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 21 भारतातील प्रथम क्रमांकाचा लष्करी पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 परमवीर चक्र हे भारतातील प्रथम क्रमांकाचा लष्करी पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 22 डास चावल्यामुळे उद्भवणाऱ्या विकाराला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 हिवताप असे डास चावल्यामुळे उद्भवणाऱ्या विकाराला म्हणतात. प्रश्न क्रमांक 23 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह हा कोणत्या वर्षी केला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 सन 1927 या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. प्रश्न क्रमांक 24 लोकसंख्या मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेचा उपयोग केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 जनगणना या प्रक्रियेचा उपयोग हा लोकसंख्या मोजण्यासाठी केला जातो. प्रश्न क्रमांक 25 कार्ल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशातील विचारवंत होता? तर ऑप्शन क्रमांक 1 जर्मन या देशातील कार्ल मार्क्स हा विचारवंत होता. प्रश्न क्रमांक 26 इन्कलाब जिंदाबाद हा नारा खालीलपैकी कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक 1 भगतसिंग यांनी इन्कलाबाद जिंदाबाद हा नारा दिला. प्रश्न क्रमांक 27 क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा भारतामध्ये 3रा क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक 28 निवडणूक आयुक्ताची नेमणूक पुढीलपैकी कोण करतो? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती हा निवडणूक आयुक्ताची नेमणूक करतो. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 30 कॅम्प्युटरच्या कोणत्या भागाला हार्ट ऑफ कॅम्प्युटर असे म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 CPU या कॅम्प्युटरच्या भागाला हार्ट ऑफ कॅम्प्युटर असे म्हटले जाते. घटक राज्याचा कार्यकारी अधिकारी खालीलपैकी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 राज्यपाल हा घटक राज्याचा कार्यकारी अधिकारी असतो. प्रश्न क्रमांक 2 श्यामची आई हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 साने गुरुजींनी श्यामची आई हे पुस्तक लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 3 बॉम्बे हायकोर्टाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 देवेंद्र कुमार उपाध्याय हे बॉम्बे हायकोर्टाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत. प्रश्न क्रमांक 4 कुरुक्षेत्र हे ऐतिहासिक ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा या राज्यामध्ये कुरुक्षेत्र हे ऐतिहासिक ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 5 गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1911 या वर्षी गेट ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार बांधण्यात आले.
प्रश्न क्रमांक 6 PM विश्वकर्मा योजना ही टिंबटिंब रोजी लॉन्च करण्यात आली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 17 सप्टेंबर 2023 या दिवशी PM विश्वकर्मा योजना ही लॉन्च करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 7 नुकताच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला बहुमत मिळालेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 काँग्रेस या पक्षाला तेलंगणा विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळालेलं आहे. प्रश्न क्रमांक 8 भारताचे सर्वोच्च न्यायालय टिंबटिंब येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 नवी दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रामध्ये कवी कुलगुरू कालिदास हे संस्कृत विद्यापीठ पुढीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्रामध्ये शेगाव या ठिकाणी कवी कुलगुरू कालिदास हे संस्कृत विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 10 भारतात हरित क्रांतीची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 सन 1965 या वर्षी भारतात हरित क्रांतीची सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 11 कृष्णा नदीचा उगमस्थान खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचे उगमस्थान आहे. प्रश्न क्रमांक 12 भारतीय संविधानामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाकडून संसदीय शासन व्यवस्था हे तत्त्व स्वीकारण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ब्रिटन या देशाकडून भारतीय संविधानामध्ये संसदीय शासन व्यवस्था हे तत्त्व स्वीकारण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 13 मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कधी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 14 ऑगस्ट सन 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 14 तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा हा नारा कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक 4 सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा हा नारा दिला. प्रश्न क्रमांक 15 आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 21 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 16 अमार सोनार बांगला हे बांगलादेशचे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर यांनी अमार सोनार बांगला हे बांगलादेशचे राष्ट्रगीत लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 17 पंचायत समितीच्या सभेचे अध्यक्षपदस्थान खालीलपैकी कोण भूषवतो? तर ऑप्शन क्रमांक 2 सभापती हा पंचायत समितीच्या सभेचे अध्यक्षपदस्थान भूषवतो. प्रश्न क्रमांक 18 भारताच्या मध्यभागी असलेले शहर पुढीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे शहर भारताच्या मध्यभागी असलेले शहर आहे. प्रश्न क्रमांक 19 मैतई कुकी व नागा या आदिवासी जमाती प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 मणिपूर या राज्यामध्ये मैतई कुकी व नागा या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात. प्रश्न क्रमांक 20 राष्ट्रीय खेल दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 29 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय खेल दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 21 सलाम या कविता संग्रहालयाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 मंगेश पाडगावकर हे सलाम या कविता संग्रहालयाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 22 अजीवनसत्वाच्या अभावामुळे पुढीलपैकी कोणता रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 रात आंधळेपणा हा रोग अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो.
प्रश्न क्रमांक 23. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2. किमान 21 वर्षे वयोमर्यादा ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी असते. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणाला भारतीय राज्यघटनेच्या कलम 161 नुसार माफी देण्याचा अधिकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. राज्यपाल यांना भारतीय राज्यघटनेच्या कलम 161 नुसार माफी देण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 25. माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. महात्मा गांधी यांचे माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2. श्री सल सीरम हे महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर विधानसभेचे पहिले अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 27. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2023 ही कोणत्या देशात आयोजित करण्यात आल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1. भारत या देशामध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2023 ही आयोजित करण्यात आल्या होत्या. प्रश्न क्रमांक 28. सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. बॅडमिंटन या खेळाशी सायना नेहवाल ही खेळाडू संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 29. 31 मे रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4. 31 मे रोजी तंबाखू विरोधी दिन हा आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 30. पपई व आंबा यामध्ये कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते? तर ऑप्शन क्रमांक 4. अ जीवनसत्व हे पपई व आंबा यामध्ये सर्वाधिक असते. प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कोणता पदार्थ हा वितळताना आकुंचन पावतो? तर ऑप्शन क्रमांक 2. काच हा पदार्थ वितळताना आकुंचन पावतो. प्रश्न क्रमांक 32. नर्तिका या शब्दाचा पुढील पर्यायातून विरुद्ध शब्द निवडा. तर ऑप्शन क्रमांक 1. नर्तिका या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नर्तक असा आहे. प्रश्न क्रमांक 33. तारीख या शब्दाचे अनेकवचन खालीलपैकी काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 4. तारीख या शब्दाचे अनेकवचन तारखा असा होईल. प्रश्न क्रमांक 34. मूग गिळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3. मूग गिळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ गप्प बसणे असा होतो. प्रश्न क्रमांक 35. कानन, विपिन व वन हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3. अरण्य या शब्दाचे कानन, विपिन, वन हे समानार्थी शब्द आहेत.